The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। ये माय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि। ये माय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि। ये माय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजयामि। अद्धायिमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महा परिमुञ्चसामि। इमिना पुण्यकर्मेण मामे बाल समागमो सत्तं समागमो होन्तु यावनिब्बाणपत्तिया देवो वस्यतु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वातील दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील या सातारा परिसर बीड बायपास येथील श्रद्धावान धम्म उपासिका शारदा साहेबराव पगारे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने आज आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील संपूर्ण भिक्षू संघासह श्रामणेर संघास आपल्या सम्यक आजीविकेतून सुंदर असे भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असे पुण्य संपादन केलेले आहे। तेव्हा संपूर्ण पगारे परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रति सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांच्या द्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। तर आज या वर्षावासाच्या पर्वामध्ये खरं तर पौर्णिमेच्या 18 तारखेला पगारे परिवारातील शशांक
हा शशांकच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 18 तारखेला भोजनदान देण्याचा इरादा होता, संकल्प होता. परंतु पौर्णिमेच्या निमित्ताने आपला कार्यक्रम तिथे महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथेच असल्या कारणाने तारखेमध्ये बदल केला आणि आजची तारीख पगारे परिवाराला प्राप्त झाली आणि ही सुवर्ण संधी, संघदानाची सुवर्ण संधी त्यांनी प्राप्त करून घेतली आणि आपल्या सम्यक आजीविकेतून हे मोठं भोजनदान आणि महान पुण्य संपादन केलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी पगारे परिवाराच्या दानाचं अनुमोदन करावं. मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी या जीवनाला सुखकर बनविण्यासाठी, यशस्वी बनविण्यासाठी, आनंदमय जीवन जगण्यासाठी पुण्य कर्म करण्याची गरज असते असा उपदेश भगवंताचा आहे. आणि त्यामुळे बघा, जरी 18 तारखेला भोजनदान देता आलं नाही, परंतु आज तर भोजनदान दिलंय आणि आज आहे संकल्प दिवस. तुम्हाला माहीत असेल नसेल, आपण कुणाचे अनुयायी आहोत? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. तर आज रोजी म्हणजे 23 सप्टेंबर 1917 रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुजरातमध्ये होते, बडोद्याला होते. महाराजा सयाजी गायकवाड यांच्याकडे सचिव म्हणून ते काम करत होते ऑफिसामध्ये. आणि त्यांच्याबरोबर कसा व्यवहार झाला, त्यांच्यावर जसा अन्याय झाला, त्यांची विटंबना झाली, हेळसांड झाली, अपमानित करण्यात आलं होतं. आणि पारशी धर्मशाळेमध्ये राहत असताना नाव आणि जात बदलून बाबासाहेब राहत होते, कारण तेव्हाची परिस्थिती अत्यंत भयंकर होती. आता आपल्या लोकांना ते काही चटके भोगावे लागत नाहीत म्हणून काही वाटत नाही. आता बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे घर दार, गाडी, बंगला, नोकरी आणि साज शृंगार ह्या सगळ्या पैसा सहज प्राप्त होतो आहे प्रत्येकाला. अशा घरातही राहण्याची मुभा नव्हती. अगदी गावाकडे कुडाच्या घरामध्ये राहावं लागत होतं. भरझरीचे कपडेही नाही आणि दागदागिनेही नाही, अशा प्रकारची अवस्था आपल्या लोकांची होती. बाबासाहेब उच्च शिक्षित होते. MA, PhD, DSc, बॅरिस्टर, 8 लाख कितीतरी डिग्र्या बाबासाहेबांनी घेतल्या. आणि तेवढ्या डिग्र्या घेऊन बॅरिस्टर असलेले बाबासाहेब विदेशातून परत आपल्या मायभूमीत येतात. आणि ज्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती तेव्हा विदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी, तर त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करण्या हेतू, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्या हेतू आणि त्यांनी जे वचन दिलं होतं की मी जेव्हा उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परत येईल तेव्हा नक्कीच आपल्या या उपकाराची मी जाणीव ठेवून आपल्याकडे नोकरी करेल, सेवा देईल. आणि त्यानुसार बाबासाहेब बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या ऑफिसामध्ये काम करत होते. परंतु त्यावेळेस जातीने महार असल्या कारणाने आपल्या देशामध्ये गुणवत्तेला महत्त्व दिल्या जात नव्हतं, जातीला महत्त्व दिल्या जात होतं. तेव्हा अशी परिस्थिती होती. आणि म्हणून उच्च शिक्षित असलेले, अत्यंत सुंदर गोंडस असलेले, उच्च तरणेपांड असलेले बाबासाहेब जरी असले, प्रचंड महागडे कपडे त्यांच्या अंगावरती असायचे, त्यांचा चष्माही महागडा असायचा, त्यांची टोपीही महागडी असायची आणि प्रचंड स्वच्छता त्यांच्याकडे असायची. तुम्ही आजही कुठेही फोटो पहा बाबासाहेबांचे, तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस मधले जर फोटो पाहिले बाबासाहेबांच्या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमधले ओरिजिनल फोटोग्राफ्स बाबासाहेबांचे, तर एकाही फोटोवर केस विस्कटलेले आहेत, बा झोपेतून उठलेले आहेत आणि एकदम असं कपडे खराब झालेले आहेत, मळकटलेले आहेत, असा एकही फोटो तुम्हाला शोधून पाहायला मिळणार नाही. कामावर जरी असतील, मिलिंद कॉलेजचं काम सुरू होतं तेव्हाचेही फोटो आहेत. तुम्ही मिलिंद कॉलेजला जर कधी जाल तर ते फोटोग्राफ जे आहेत ओरिजिनल आताही जपून ठेवलेले आहेत. तर एकही फोटोग्राफ बाबासाहेबांचा एकही फोटो असाच नाही, एकदम चांगला. पण एवढे चांगले सुटाबुटा कोटात आणि स्वच्छ राहणारे आणि उच्च शिक्षित प्रचंड विद्वान पंडित असलेले बाबासाहेब जरी असले तरी त्यांच्या बरोबर मात्र त्या व्यवस्थेनं त्रास दिला, परेशान केलं, छळलं आणि जात बदलून, नाव बदलून त्या पारशी धर्मशाळेत राहत असताना एक दिवस लोकांना समजलं की हे मिस्टर आंबेडकर जे आहेत ते काही पारशी नाही आहेत, ते काही हिंदू नाही आहेत. आणि हिंदू जरी असले तरी हिंदूतील वरच्या जातीचे नाही आहेत, तर खालच्या जातीचे आहेत, महार जातीतले. आणि त्यांनी आपली शाळा वाटवली, त्यांनी आपली रूम वाटवली, त्यांनी आपलं गाव वाटवलं
अशी बोंब सर्वत्र केली आणि रात्रीच्या 12 वाजता काठ्या कुऱ्हाडी शस्त्र घेऊन लोकांचा जथ्था गेला. एकदम कमरेच्या खालच्या शिव्या शाप देत देत प्रचंड रागाने लालबुंद झालेले लोक आणि त्या बाबासाहेबांच्या रात्रीच्या त्या खोलीमध्ये दरवाजा वाजवला. बाबासाहेब एकटेच होते तिथे, नाव बदलून जात बदलून राहिले होते आणि जेव्हा बाबासाहेबांनी दरवाजा काढला तर एकदम लोकांचा गोंधळ. तो त्या कुऱ्हाडी त्या काठ्या ते लोकांचे शिव्या वगैरे ऐकल्या बाबासाहेबांनी आणि एकटे होते तर काही सुचत नव्हतं. बाबासाहेबांना तेव्हाच्या तेव्हा अर्ध्या रात्री लोकांनी सांगितलं की तुम्ही आमचं गाव बाटवलं, आमचं धर्मशाळा बाटवली, आमचं सर्व काही तुम्ही व्यवस्था बाटवली, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर पडा. त्यांचे सुटकेस ब्रीफकेस जे काही सामान कपडे वगैरे बाहेर फेकून दिले रूमच्या आणि बाबासाहेब त्यांनी सुटकेस वगैरे भरली आणि थोड्याच अंतरावरती बडोद्याला हे वडाचं झाड आहे मोठंच्या मोठं. कुठे जातील तेवढ्या रात्री? आज बघा हॉटेल्स आहेत, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बघा राहण्याची व्यवस्था होऊ शकते. कधी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे जातो आम्ही, लग्नाला वगैरे, तर कधी किंवा कुणा एखाद्या प्रोग्रामला गेलो तर लोकांकडे व्यवस्था नसेल तर लोक चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था करतात. हजारो रुपये लोक खर्च करतात आणि व्यवस्था करतात. बघा त्या काळामध्ये कुठली व्यवस्था नव्हती आणि कोणी हॉटेलमध्ये ठेवू शकत नव्हतं आणि बाबासाहेबांना मग त्या रूमच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर अपमानित करून ते बाबासाहेब त्या बडोद्याला एका वडाच्या झाडाखाली रात्री 12 वाजता आपला पसारा घेऊन ढसाढसा रडत बसले. विचार केला, चिंतन केलं, मनन केलं की मी एवढा साफ सुथरा, एवढं माझं विद्वत्ता माझ्याकडे, एवढी बुद्धिमत्ता मी, एवढा चाणाक्ष आहे मी, विदेशामधून कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून डिग्र्या घेऊन आलो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मी डिग्र्या घेऊन आलो आणि माझ्यासारख्या डिग्र्या देशातही कोण्या व्यक्तीकडे नाही आहेत. एवढा उच्च शिक्षित असताना, गोरा गोमटा असताना, अत्यंत स्वच्छ मनानेही निर्मळ असताना मला माझ्यावर जर ही अशी वेळ येते आहे, आली आहे, आणली आहे तर माझ्या गरीब दीन दुबळ्या लोकांची काय अवस्था असेल? त्यांना किती छळल्या जात असेल, त्यांना किती अपमानित केल्या जात असेल, त्यांना मारझोड केली जात असेल, त्यांचा छळ केल्या जात असेल, त्यांच्याकडून गुलामी चाकरी करून घेतल्या जात असेल. तर बाबासाहेब म्हणतात की जरी माझ्यावर ही अशी वेळ आली आहे तरी हरकत नाही, मी अपमान गिळून घेतो, परंतु माझ्यावर अशी जी वेळ आली आहे तशी वेळ समाजातल्या कोणत्याही माणसांवरती, स्त्रीवर, पुरुषावर आणि कुटुंबावर किंवा समाजावर येऊ नये यासाठी मी संकल्प करतो. आणि बाबासाहेबांनी तो संकल्प आज 23 सप्टेंबर 1917 बडोद्यामध्ये रात्रीच्या प्रहरी त्या वडाच्या झाडाखाली केला. मी व्यवस्था बदलून टाकेल, मी परिवर्तन घडवून टाकेल असे बाबासाहेब स्वतःलाच सांगत होते. तिथे ऐकण्यासाठीही कोणी नव्हतं आणि एका महामानवाने, एका महापुरुषाने अख्ख्या देशाची व्यवस्था बदलून टाकली पेनाच्या जोरावरती. बघा तो आजचा दिवस आहे आणि शशांकचा बर्थडे जरी 18 तारखेला होता तो बर्थडे एवढा महत्वाचा नव्हता, त्यापेक्षा कितीतरी पटीनं आजचा हा दिवस आहे. परमनंटली कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील हा संकल्प दिवस आहे. आणि त्यामुळे बघा मी हे तुम्हाला सांगतो आहे की असा संकल्प बाबासाहेबांनी केला. भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. भगवान बुद्धांनी आपल्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो आर्य अष्टांगिक मार्ग त्याला मध्यम मार्ग म्हटलं आणि मध्यम मार्गामध्ये 8 अंग आहेत. 8 अंगांनी युक्त भगवंताचा मार्ग आहे. दुःखावरचं औषध म्हणून दुःख मुक्तीसाठी त्या 8 अंगाने आपल्याला पालन करावं, 8 अंगांचं आपल्याला पालन करावं लागतं. आणि त्यामध्ये पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी आणि दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती तुम्ही जर पाहाल तर भगवंताने सांगितलेले हे 8ही अंग, मध्यम मार्गाचे अंग, दुःख मुक्तीचे अंग, एक एक अंग करून आपण त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही जर कधी प्रवचन ऐकत असाल आपले तर बघा, तुम्ही भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गातले 8ही अंग ऐका. तुम्हाला अत्यंत प्रेरणा मिळेल, धम्माचरणाची दिशा मिळेल, तुम्हाला जीवनामध्ये परिवर्तन घडेल. आणि त्यातील जो दुसरा मार्ग आहे सम्यक संकल्प, तो सम्यक संकल्प बाबासाहेबांनी देखील आजच्या दिवशी केला. ही व्यवस्था बदलवेल. तर बघा बदलवलं की नाही? आज आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे का नाही? बिलकुलच सही आहे. आज जे काही प्राप्त झाला इथल्या बहुजन वर्गाला
केवळ एससी कॅटेगरीतल्या महार समाजालाच नाही तर देशातल्याच एकूण बहुजन वर्गाला, एससी कॅटेगरीतल्या लोकांनाही आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती एक मत हा अधिकार बाबासाहेबांनी दिला. रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांच्या प्रबंधामुळे, ग्रंथामुळे इथे सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँक सुद्धा कितीतरी प्रकल्प, कितीतरी काम बाबासाहेबांनी या देशासाठी केले आहे आणि त्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं आणि जे शिक्षणाचा अधिकार उच्च वर्णीयांनाच होता तो अधिकार बाबासाहेबांनी सर्वांना दिला. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय ही चतुसूत्री जी आहे भगवंताच्या उपदेशातली ती भारतीय संविधानामध्ये घातली आणि बाबासाहेबांनी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. म्हणून खालच्या जातीतलं जरी कोणी असेल पण एससी साठी जर जागा सुटली, सरपंचासाठी, नगरसेवकासाठी, आमदारासाठी, खासदारासाठी, कोणासाठी की त्याला द्यावं लागते उमेदवारी. तिथची त्या ठिकाणची उमेदवारी त्यालाच द्यावं लागते आणि मग तिथून त्यांना निवडून यावं लागते. तर ही तरतूद देखील जी आहे समतेची ही कोणी केली? बाबासाहेबांनी केली आणि त्यासाठी संकल्प तसा केला होता व्यवस्था बदलवण्याचा. आणि म्हणून एक काळ होता आपल्या देशामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था होती. तुम्हाला सर्वांना माहिती असेल बाबासाहेबांनी ती चातुर्वर्ण व्यवस्था मोडीत काढली. याचा अर्थ कोणाला नाव ठेवलं, कोणाला त्रास दिलं, परेशान केला नाही. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं माणसं इथून तिथून सारखेच जर असतील तर कोणी गरीब का राहावं आणि विशिष्टच लोक श्रीमंत का व्हावे, कोणी तुपाची रोटी खावी सोन्याच्या ताटातली आणि कोणी भिकच का मागावं, हे बाबासाहेबांना आवडलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या व्यवस्थेला समतेचं रूप स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि म्हणून बघा एकदम एससी कॅटेगरीतल्या सगळ्या जाती जरी गरीब होत्या त्या काळामध्ये परंतु आज मात्र मालामाल झालेले आहे. गुलाम होते त्या काळामध्ये आणि आज मालामाल झाले. तुम्ही तुमचे दिवस आठवा. तुम्ही जेव्हा लहान होतात, गावी होतात, तेव्हा काय परिस्थिती होती? गावभराच्या पंक्ती उठल्यानंतर मग ताट तांब्या वाटी घेऊन यावे बुधवाड्यातल्या लोकांनी जेवण्यासाठी असे म्हणत होते. मी लहान होतो गावामध्ये मंदिराच्या भोंग्यावरून असा आवाज यायचा. केव्हा कोणाचं लग्न वगैरे झाले सगळे लोक जेवलेत, पाहुणे जेवलेत, कोणावर टीकाटिप्पणी करत नाही, ही हकीकत होती. सर्व पाहुणे जेवले, त्यांचं गाव जेवलंय सर्व. आणि नंतर मग जे असे लोक असायचे म्हणजे महार मांग असे लोक तर भोंग्यामध्ये सांगायचे बुधवाड्यातील मांगवाड्यातील असे म्हणायचे लोक. मी ते ऐकलंय लहान असताना. त्यांनी आपले आपले ताट वाट्या प्लेटा घेऊन जेवण्यासाठी यावं आणि त्या डाळीमध्ये पाणी टाकत होते. अशी अवस्था होती. काही ठिकाणी काही 99% ठिकाणी अशीच अवस्था होती. काही अपवाद वगळता. तर आज आहे का तशी? बाबा रोज मोतीचूर के लड्डू बघा भंतीजी लोकांना दिले आमच्या, आहे का नाही? मोतीचूर के लड्डू तर पोळ्या तर पुऱ्या तर काय रोजच्या रोज लोक खाऊ शकतात. लोक मिडकायची समजते का तुम्हाला? एक जमाना होता लोक म्हणजे असे काय म्हणू त्याला, काही ठिकाणी शब्द समजत नाहीत पण ते ते काय त्याचा काय अर्थ होते म्हणजे हे विचारतात त्यासाठी लोक. तर म्हणजे बा तेव्हा लोक असे तरसत होते, ते भेटत नव्हतं तेव्हा. आणि आता सहज उपलब्ध आहे सर्व काही. कोणती सोनपापडी तर कोणती पापडी तर काय विचारूच नका. काय बालुशाही भेटते, जिलेबी भेटते, खिचडी भेटते, पुलाव हे भेटते आणि बाकीचं तर काय खातात ते तर काय विशेष नाही बाबा. लय भारीच खातात म्हण. खा बाबा, बाबासाहेबांची पुण्याई आहे, काही हरकत नाही. चांगलं खाल्लं पाहिजे पण लयच खाल्लं नाही पाहिजे. खाण्यात मात्रा जाणली पाहिजे नाही तर बिघडते कार्यक्रम शरीराचा आपल्या. आणि म्हणून बघा या संकल्प दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आहे की जीवनामध्ये चांगले संकल्प करता आले पाहिजे. आपण खूप ज्ञानी आहोत, आपल्याला धम्म सर्व माहिती आहे, चांगले विचार कितीही माहीत असून चालत नाहीत. तर त्याच्यावर चालण्यासाठीचे संकल्प करावे लागतात. त्याच्यावर चालण्यासाठीचे संकल्प करावे लागतात. बिलकुल. आता बघा आल्यानंतर मी यांना टोकलं. आता आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये कॅमेरे आहेत. उल्हासनगरच्या बागुल परिवाराने CCTV कॅमेरे दिलेले आहेत. ते कॅमेरे लावले आम्ही त्यांच्या हॉलमध्ये लावला जिथे हे आराम करतात. विहाराकडे कोण चालले कोण नाही चालले ते दिसते नाही का. पूर्ण मूर्तीच्या साईड तुम्ही आलात का तिकडे कधी? हा तुम्ही तिकडचेच आहे, काही विषय नाही. तुमचे नातेवाईक
काल पठारे साहेबांकडे नाश्ता होता, पठारे ताईकडे हा बहीणच आहे तुमची. तर काल नाश्ता होता, पण आम्ही होतो मुंबईमध्ये, त्यामुळे इमर्जन्सी आम्हाला तो प्रोग्राम भंतेजींनी, मोठ्या भंतेजींनी सांगितला. मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं पाली विद्यापीठाच्या संदर्भामध्ये, आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र बॉडीवरती असल्या कारणाने भिक्खू संघाच्या भंतेजी म्हणाले की तुम्हाला यावं लागते, म्हणून आम्ही गेलो. आणि दुसरं काम म्हणजे 2 कामं होते. एक तर निवेदन द्यायचं होतं मुख्यमंत्र्यांना, ते दिलं. आणि दुसरी गोष्ट होती, ज्योतिरत्न भंतेजी महाथेरो जे आहे, तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावरती, त्यांचा काल अंतिम संस्कार होता. 16 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती बघ, आणि काल त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक अंतिम संस्कार पार पडला. तर मग त्याही अंतिम संस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी, भंतेजींना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित होतो. म्हणून पठारे साहेबांच्या, पठारे ताईच्या कालच्या सायंकाळच्या कार्यक्रमाला अचानकपणे आम्हाला निघून जावं लागलं. पण मी पठारे साहेबांना सांगितलं फोन करून, आपल्या रामटेके साहेबांनाही सांगितलं की याच 8 दिवसात मीच स्वतःहून एक तारीख देईल आपल्या पद्मपानी बुद्ध विहारामध्ये. जरी म्हणजे आमच्या सामनेरांना नाश्त्याला जरी पाठवलं, मी जरी नाही आलो तर हरकत नाही, पण याच आठवड्यामध्ये मी तारीख देईल धम्मदेसनेची, आणि आपल्या पद्मपानी बुद्ध विहारामध्ये धम्मदेसना होईल. आणि ती कोणाच्या नावाने असेल? पठारे परिवाराच्या नावाने असेल. हे आताच मी जाहीरपणे सांगतो आहे, आणि तशी तारीख देईलच, काही विषय नाही. तर बघा, तर संकल्प जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. यांना बोललो मी शिकवणीच्या बद्दल की गुरुजी नसले तरी प्रामाणिक राहायला पाहिजे. आपण का राहत नाही माणूस प्रामाणिक, माहिती आहे तुम्हाला? तेवढ्या पुरतच आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. आता तुम्हाला बाबासाहेब सांगितलं तर डोळ्यात पाणी आलं तुमच्याकडे, नाही का? चुटचुट छोटे बाबासाहेब ऐकल्यानंतर. परंतु तेवढ्या पुरतं वाटतंय आपल्याला, अरे गड्या खरंच मग आपल्यासाठी बाबासाहेबांनी जर एवढं केलंय तर आपणही चांगलं राहायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण दुसरीकडे माइंड डायव्हर्ट एकदा झालं, इथून उठले की पदर फाटका राहते लोकांचा, तिथंच सांडवून देतात. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण काहींची गोष्ट ऐकताना लय भारी वाटते, अरे वा 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 वा, हा बरोबर आहे. आणि उठले, चहात दिला नाही हो आम्हाला, पगारे बाईनं खिरच दिली नाही आम्हाला, याच्यावर चर्चा सुरू होते. आणि तिथे गेलो कार्यक्रमाला तर चप्पलच गेली आमची, ते धम्मदेसना गेली, डिलीट झाली धम्मदेसना. असं होते बऱ्याचदा, तुम्हाला सांगतो. चांगल्या गोष्टी डिलीट होतात आणि नको त्या गोष्टीची चर्चा सुरू होते बघा. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय, सैद्धांतिक गोष्टी ज्या असतात किंवा ज्ञानाच्या लेवलच्या ज्या गोष्टी असतात, किंवा धम्माचं जे ज्ञान आहे, धम्माची माहिती जी आहे, म्हणजे दानाची माहिती, नॉलेज ज्याला म्हणू आपण, किंवा शिलाची माहिती, किंवा ध्यानाची माहिती, किंवा अवांतर माहिती, ती ऐकायला बरी वाटते, ती लक्षातही ठेवू शकतो आपण. पण त्याच्यावर चालण्यासाठीचा संकल्प जर केला नसेल आपण, सम्यक संकल्प, तर मग तेवढ्या पुरतं वाटते करतो, आणि नंतर म्हणते नाही जमत नाही, आणि होते असं तुम्हाला सांगतो मी. बिलकुल संकल्प केल्याशिवाय मनुष्य काहीच प्राप्त करू शकत नाही म्हणाले. इवन विद्यार्थी जरी असतील, विद्यार्थ्यांनी सुद्धा संकल्प करायचा असतो, मला MBBS करायचं आहे म्हणजे करायचं आहे, त्यासाठी मी प्राणपणाला लावेल, मी अभ्यास करेल, पूर्ण वेळ बिलकुल TV पाहणार नाही, मोबाईल, सोशल मीडिया काहीच नाही, मी अभ्यासच करेल, बिलकुल कार्टून पाहणार नाही ना, काहीच नाही. कसे चांगले मार्क्स मिळणार नाही, कसं इंजिनिअरिंग होणार नाही, कसं MBBS होणार नाही, किंवा कशी नीट होणार नाही? बिलकुल होऊ शकते. भगवान बुद्ध म्हणाले नथिंग इज इम्पॉसिबल. इथे अशक्य प्राय असं काही नाही आहे जीवनामध्ये, फक्त आपल्याला तसा संकल्प करावा लागतो. संकल्पपूर्वक जर कृती मनुष्य करतो आहे तर मनुष्यासाठी अशक्य काहीच नाही, बिलकुल. पण तसे प्रयत्न करावे लागतात, संकल्पपूर्वकच प्रयत्न करावे लागतात. धरसोड केली की पुन्हा सुरुवातीपासून मग करावं लागते. धरसोड केल्यावर तर कोणत्याही बाबतीमध्ये धरसोड करावी नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले फोकस करा त्याच्यावरती, संकल्प करा त्याच्यावरती. संकल्प जर केला तर निश्चितपणे आपल्याला जे प्राप्त पाहिजे आहे ते प्राप्त करू शकतो. आणि म्हणून सम्यक संकल्प जो भगवंताने सांगितला, धम्माच्या आचरणाचा सम्यक संकल्प का आपण केला पाहिजे. दान देण्याचा संकल्प करत राहिलो पाहिजे. मी महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा भंतेजीला, भिक्षू संघाला भोजनदान, चिवरदान, परिष्कारदान देत राहील. मी रोज आणि रोज विहारात जात राहील. मी पंचशिलेचं रोज पालन करत राहील. मी आठवड्यातून 1 दिवस अष्टशील उपवास धारण करेल, संकल्पपूर्वक त्याचं पालन करेल. मी माणसं जोडण्याचं काम करेल.
मी माझ्या वाणीद्वारे कोणतं अकुशल कर्म करणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, खोटं बोलणार नाही, कोणाची चाड चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, शिवीगाळीची भाषा, रागाची, क्रोधाची भाषा वापरणार नाही, असा संकल्प करावा लागतो. संकल्पपूर्वक जर आपण करतोय ना कर्म, तर त्याची सवय होते. तोंडालाही सवय होते, मनालाही सवय होते आणि शरीरालाही सवय होते. बघा, कोणत्याही गोष्टीची सवय होते. आता येनाकरामध्ये मैत्री विहारात आपले भंतेजी, सुगत बोधी भंतेजी आमच्या बरोबर आम्ही दोघे राहत होतो, नाही का? तिथे राहत असताना आता बघा, जेव्हा जेव्हा चाललोय विहारामध्ये, जेव्हा चाललोय विहारात, तेव्हा भंतेजीची आठवण येते आणि असं फील होत आहे की मी आवाज देतोय, भंतेजी वंदामी भंतेजी, तर लगे भंतेजी म्हणा हा सुखी हो, आले का, हसून एकदम भंतेजी मग असे बोलायचे. तर हे फील होत राहते बघा. का तर पुन्हा पुन्हा जी गोष्ट आपण करत असतो ती मनाला एकदम ती काय म्हणू त्याला परमनंट होते. कॉन्क्रीट जसं असते ना, सिमेंट कॉन्क्रीट कसं पक्क बसते बघा, तसं भगवान बुद्ध म्हणाले संस्कार पक्के बसत असतात. तर या खोपडीत काय टाकायचंय, काय सेव्ह करून ठेवायचंय, काय डिलीट मारायचंय, हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? नुसताच मोबाईलचा डाटा भरू स्टोरेज फुल करू काय फायदा आहे? याचा मेसेज त्याला आणि त्याचा मेसेज याला करू काय फायदा आहे? धम्माचे आपले प्रवचन पाठवावं याला त्याला, शेअर करावं ग्रुपवर, नातेवाईकांना सगळ्यांना, रोज घरात प्रवचन लावा, रोज लोक प्रवचन ऐकतात, बुद्धाची वाणी ऐकाव, आपलं मन निर्मळ करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी संकल्प करणं अत्यंत जरुरी आहे. बाबासाहेबांनी जीवनामध्ये सगळे संकल्प मनामध्ये ठाणले, ठरवले आणि ते पूर्ण केले. असेच नाही गेले, संकल्पांची पूर्तता करूनच गेले बाबासाहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक संकल्प पूर्ण केला त्यांच्या जीवनामध्ये. मनुष्याला हे जमायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले संकल्प करत राहा. चांगलं बनण्यासाठीचा संकल्प केला पाहिजे, मनाला निर्मळ करण्यासाठीचा संकल्प केला पाहिजे, त्यासाठी मनातले अवगुण काढून टाकण्याचा संकल्प केला पाहिजे. आपला रागीट, द्वेषी, क्रोधी स्वभाव असेल तोही नष्ट करण्याचा, एकदम प्रेमळ, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा स्वभाव बनविण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. काल जे आपण वाईट होतो आज ते नसलो पाहिजे, यासाठी संकल्प करावा लागतो. आपोआप काही स्वभावही आपोआप बदलत नाही आणि माणसंही आपोआप बदलत नाही. कोणतीच गोष्ट आपोआप घडत नाही, त्यासाठी संकल्प करावा लागतो. आणि म्हणून आजच्या या संकल्प दिनी आपल्या पगारे परिवारामध्ये शारदा आई, साहेब राव बापा, साहेब आहे दिला आणि राव आहे दिला आईनं, ही मोठी गोष्ट आहे. आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा. एवढं चांगलं नाव दिलं नाही तर दगड्या धोंड्या असतं तर कार्यक्रम बिघडला असता. आणि असेच नाव ठेवत होते तुमच्या काळामध्ये, पण चांगलं नाव ठेवलं साहेबराव. नावही चांगलेच ठेवले पाहिजे खरंच तुम्हाला सांगतो. तर आज फार आनंद झाला आम्हाला इथे येऊन. एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही राजगृह सोसायटीमध्ये, त्या बुद्धविहार नव्हतं तेव्हा येत होतो. बरेच लोक त्या परिसरातले, इथं जवळच कुठेतरी राजगृह सोसायटी, महिला आल्यात. हे काय बाबा आले, आमचे आई दिसत आहेत. तर या साईडला भरपूर लोक आहेत, श्रद्धावान लोक आहेत, धार्मिक लोक आहेत. मला वाटतं आमच्या इंदिरानगरमधून सुद्धा श्रद्धावान उपासक आले. बजाजनगर आपल्या तिकडनं वाळूजमधूनही भरपूर लोक आलेले आहेत. आणि आपण श्रद्धापूर्वक इथे बसलात. भंतेजींची छोटीशी धम्मदेसना आपण श्रवण केली. रोज आणि रोज धम्मदेसना होतच राहतात, आपल्या चॅनलवर त्या येतातच आणि तुम्ही ऐकतच असाल आणि त्यामुळेच गर्दी करता तुम्ही, तो काही विषयच नाही. तर त्यामुळे दर रविवारी आपल्या तिकडे प्रोग्राम होतो, पण मध्ये मध्ये गतिरोधक लागत आहेत आम्हालाच, त्यामुळे आम्हीच हजर राहत नाही कधी कधी. म्हणून बाहेरून येणारे लोक बिचारे, कालही लोक आले पहा, सिंदखेड राजाहून लोक आले होते, श्रीरामपूरहून कुठून लोक कालही आले होते. आणि त्यांनी आल्यावर मला फोन केला, भंतेजी म्हणे आम्ही लयच नाराज झालो. मी म्हटलं बापा फोन करून आले असते तर नाराजी दूर झाली असती. आता आमचं कार्यक्रमच असा आहे बघा, बिझी शेड्यूल आहे पूर्ण, इकडं तिकडे जातो. तर हे चालू असताना मुद्दाम सांगत असतो मी चालूमध्ये, कारण सर्व लोक ऐकतात आणि लोकांना मग मेसेज जातो. तर आम्हाला भेटण्यासाठी जेव्हा कुणाची महाराष्ट्रातून इच्छा होईल तर तेव्हा 4-8 दिवस अगोदर फोन करावा, भंतेजी या दिवशी आम्हाला यायचं, तर आपण आहात काय? आणि जर आम्ही असेल तर निश्चितच आपण आम्हाला भेटण्यासाठी येऊ शकता. नक्कीच तुमचा आनंद
द्विगुणित होईल. म्हणून दर रविवारी आपण सुद्धा आपल्या परिवाराला घेऊन आमच्या भिक्षू संघाचं भोजन तिथेच असते, तर तुम्ही भोजनही घेऊन येऊ शकता. बऱ्याच लोकांना तारखा भेटल्या नाही आमच्या भोजनदानाच्या, म्हणून नाराज आहेत. काही लोक म्हणते की आम्हाला तारीखच भेटली नाही. मी तर म्हणतो बापा, त्यांना भेटली नाही, त्यांनी दर रविवारी टिफिन घेऊन यावं मोठाच्या मोठा. आम्ही तिथंच असतो रविवारी भोजनाला, आणि त्यामुळे जे काही केलंय ते आमच्यासाठीही आणावं, आमच्या भिक्षू संघासाठी आणि तुमच्यासाठी पण आणावं. कारण तिथं वनभोजन करता येते, मस्त झाडांखाली भंतीजींना भोजन दिलं की तिथे मस्त भोजन होते. तारीखवाल्याचं तर मिळते, आचारी पण येते तिथे, आणि तुम्ही पण घेऊन येत राहावं. तर ही एक सूचना. दुसरी सूचना, 20 ऑक्टोबर रविवार रोजी पुढल्या महिन्यामध्ये आपला कठीणची वरदान समारंभाचा कार्यक्रम असणार आहे. तेव्हा तुम्हाला सर्वांना मूळ पत्रिका देतो. आताच चालू प्रवचनामध्ये तुम्ही सर्वांनी कार्यक्रमासाठी यावं, परंतु पाहुणे बनून येऊ नये, घरचे लोक बनून यावं, म्हणजे सेवा देण्यासाठी, नाही का. तिथे येऊन बा मी काय करू शकतो, तर सेवा महत्त्वाची आहे. धार्मिक कार्यक्रमात पाहुणे बनून कोणच जाऊ नये. आणि विशेषतः आपल्या लोकांना सांगतो, खुर्चीच पाहू नये गेल्या बा, इथं काही करू शकतो का, झाडू मारू शकतो का मी, एखादे काही कपडे धुवू शकतो का मी, नाही का, असं काही सेवा करू शकतो का, इकडचं तिकडे काही करू शकतो का, चांगले कामं भोजन वाढवू शकतो का, कोणतंही काही असो, कचरा असो बा, कचरा हा साफ करू शकतो का मी, बाथरूम असेल, टॉयलेट असेल, काही असेल. कारण भगवान बुद्धाने दान म्हणजे फक्त पैशाचंच नाही सांगितलं, श्रमदानही सांगितलेलं आहे. माहिती तुम्हाला काय सांगितलं आहे? श्रमदान. मेधंकर बुद्धाच्या काळाची घटना माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेबांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये दीपंकर बुद्धाच्या काळातली घटना सांगितली. जे बुद्ध होणार होते ना, ते अगोदर जेव्हा ग्रहस्थ होते, बोधिसत्व होते, तेव्हा एकदा असेच बुद्ध, दीपंकर बुद्ध एका नगरातून भोजनासाठी नगरात गेले. तर एक नाली होती अशी, त्या नालीमध्ये त्यांचे पाय पडू नये, त्यांचे पाय चिखलानं भरू नये म्हणून ते एक बोधिसत्व तिथे असे झोपतात आणि भगवंताला विनंती करतात, भगवान माझ्या पाठीवरती पाय देऊन तुम्ही चाला सगळ्या भिक्षू संघाने, जेणेकरून तुमचे पाय भरू नये चिखला. याला म्हणतात सेवाभाव. तो अंगी असावा लागतो, त्याच्यासाठी असावी लागते श्रद्धा. सांगल्यावर काम करणं त्याला म्हणतात चाकरी नोकरी. सांगितल्यावर काम केल्यावर काय म्हणतात त्याला चाकरी नोकरी गुलामी म्हणतात. आणि ते कोणी करते पैसे दिल्यावर. पण अंतःकरणातून असं वाटलं पाहिजे की मी हे करायला पाहिजे, मी केलं पाहिजे. झाडू मारणं असो, पुसणं असो, साफसफाई करणं असो, कपडे धुणं असो, कोणतंही काम असो की हे काम आहे आणि ते मी केलं पाहिजे, असं जेव्हा आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये असतो सेवाभाव. हा सेवाभाव हा पुण्यात मोडतो. पैशाची नोकरी सेवेत मोडत नाही, तरी त्याला सेवा निवृत्ती म्हणतात. आणि खरं पाहता सेवेला निवृत्ती नसते. सेवेला निवृत्ती कशी राहील? म्हातारपणापर्यंत लोक सेवा करू शकतात. अंतःकरणात बुद्ध धम्म संघाच्या बद्दल श्रद्धा असेल तर कपड्याचा विचार करत नाहीत, मळतील का माझे कपडे, असं लय लोकांना वाटते. विहारात गेल्यावर बा कपडे मळतील का, आणि काय फरक पडते, साबण जरा जास्त घासावू द्या. आणि तिथं कुठं सोयरिकीसाठी आलेले असतात कपडे, जर भरले तर बापा विहारात काय सोयरिकीसाठी आलेले असतात का? मळले कपडे चांगलं काम करताना तर काय फरक पडते? फरक पडते का? काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे हे मुद्दा म्हणून एक वेगळा मेसेज तुम्हाला देतो आहे. 20 ऑक्टोबरसाठी सर्व महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, तरुण असतील, तरुणी असतील, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सेवा देण्यासाठी तिथे यावं. जे कोणतं काम दिसेल ते काम करण्यासाठी यावं. बाहेरगावच्याही लोकांनी, औरंगाबादच्याही लोकांनी आणि सर्वच लोकांनी तिथे सेवा देण्यासाठी, दान पुण्य करण्याच्या हेतूने, सेवा देण्याच्या हेतूने यावं. आणि तुम्ही निश्चितपणे त्याच हेतूने याल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आणि आज शारदा आई साहेबराव बाबा पगारे यांच्याकडून शशांकच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज संकल्प दिनी जे काही आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील भिक्षू संघास, श्रामणेर संघास भोजनदान दिलंय, या संपूर्ण दान पुण्याच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपल्या संपूर्ण परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम
रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि